हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 17 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष संपणार आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे। तर या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज धर्तीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात। दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पुराण शास्त्रामध्ये 3 ऋण सांगितले जातात। पहिला म्हणजे देव ऋण, दुसरा ऋषी ऋण आणि तिसरा म्हणजे पितृ ऋण। आणि म्हणूनच पितृदोष हा दूर होणं, पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृपंधरवडा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो। तर या पितृपक्षामध्ये कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जेवण एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये आपण आपल्या गच्चीमध्ये ठेवून कावळ्यांना ते खाण्यासाठी बोलावलं जातं। शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्यांना खायला देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। जर आपण या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास दिला तर अनेक दोषांपासून आपली मुक्ती होते, त्याचप्रमाणे ऋणातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत। हे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्या 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, पितृपक्ष हा आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कारण या पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पितरांची काही सेवा केली तर नक्कीच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। जसं की पहा, घरात कलह संपत्ती असूनही याचा उपभोग घेता येत नाही, त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही, घरामध्ये आर्थिक स्थिरता नसते, घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे, घटस्फोट होणे किंवा सुखी संसार न राहणे, एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडणे किंवा चांगला न चालणे, नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे, व्यर्थ हातातून पैसा खर्च होणं किंवा घरामध्ये मुलं बाळा जन्माला न येणं किंवा मुलं बाळ जन्माला आली तर ती हँडिकॅप म्हणजे अपंग किंवा मंद असतात किंवा दीर्घकाळ ती मुलं घरामध्ये टिकत नाहीत। त्याचप्रमाणे घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि नात्यामध्ये अंतर यायला सुरुवात होते आणि ही सर्व पितृदोषाची कारणं आहेत। तर या प्रकारामुळे आयुष्यभर आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं। पण जर आपण पितृपक्षामध्ये पिंडदान, श्राद्ध, तर्पण हे असे करण्यासोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। आणि म्हणूनच तुमच्याही जर घरामध्ये यासारख्या समस्या असतील किंवा या समस्यांपैकी तुमच्या घरामध्ये एखादी अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तर तो करू शकता। तर पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय नक्की करा। तुम्हाला जर रोज शक्य झालं तर तुम्ही हा उपाय रोज करा किंवा पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे, या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये दररोज सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे, तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल। तुमच्याकडे मातीचं भांडं असेल जे आपण संक्रांतीला वापरतो, ज्याला आपण बोळकं म्हणतो किंवा सुगडी म्हणतो, तर ते तुमच्याकडे असेल किंवा मोठं भांडं तुमच्याकडे मातीचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, भरायचं आहे आणि नंतर या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ घातलेलं पाणी जे आहे तर ते तुमच्या घरापाशीच उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे। ज्या प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला दोन्ही हाताने हे जल दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ओम पितृदेवताय नमः हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे जल तुम्हाला पितरांना समर्पित करायचं आहे।
दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि तुम्ही पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये नित्यनेमाने जर दक्षिण दिशेला तीळ घालून जर अर्पण केलं तर तुमचा कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल. पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी या कमी होतील. तर हा जो उपाय आहे तर तो घरातल्या कर्त्या पुरुषाने करायचा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पित्र घातली जातात, पिंडदान श्राद्ध केलं जातं, तेव्हा घरातील जो मोठा मुलगा असतो तर हे जे पित्र असतात तर त्यांनी ते घालायचं असतं आणि म्हणूनच घरातला जो कर्ता पुरुष असतो तर त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरातले व्यक्ती बाजूला राहत असतील आणि म्हणजे तुमचा मोठा भाऊ वेगळा राहत असेल, लहान भाऊ वेगळा राहत असेल तर दोन्ही घरातल्या भावाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण पितृदोष हा घराला लागल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात आणि म्हणूनच तुम्हाला या पितृपक्षामध्ये या प्रकारे काळे तीळ आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे. जर 15 दिवस तुम्हाला हे उपाय करणं शक्य नसेल तर 15 दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडाला सुद्धा तुम्ही अगदी हे पाणी चमचाभर काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुम्ही अर्पण करून पहा, खरोखरच तुम्हाला याचा अगदी 100% अनुभव यायला सुरुवात होईल. या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो आणि या पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला ते भेटत असतात. जेव्हा तुम्ही हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करता तेव्हा पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ते तृप्त होतात आणि म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय सुद्धा या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचा आहे. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये एक चपाती किंवा भाकरी तुम्हाला बनवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचं आहे आणि ही भाकरी किंवा चपाती तुमच्या घराजवळ असणारी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला खाऊ घालायची आहे. जर गाय नसेल तर तुम्ही कुत्र्याला सुद्धा ही भाकरी खाऊ घालू शकता किंवा तुम्ही ही भाकरी तुमच्या गच्चीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये कावळ्यांसाठी सुद्धा ठेवू शकता. पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की काळ्या तिळापासून बनवलेले पिंड मृत व्यक्तीला अर्पण केल्यास हिंदू पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते. काळ्या तिळाशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काळ्या तिळाचा हा उपाय नक्की करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.